नमस्कार मित्रांनो, मी उमेश जाधव पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. तर फायनली मित्रांनो, आर-टी ॲडमिशन 2024-25 नाही तर 25-26साठी या ठिकाणी पहिलीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येक इंग्लिश मीडियमच्या स्कूलमध्ये जे आहे तर 25% जागा हे राखीव असते. शासनामार्फत त्यांना मोफत शिक्षण या ठिकाणी दिलं जातं. तर यासाठी ऑनलाईन फॉर्म तुम्हाला भरावा लागतो आणि लॉटरी पद्धतीने त्या विद्यार्थ्यांची या ठिकाणी निवड केली जात असते. आणि यासाठीच आता ऑनलाईन रजिस्ट्रेशन म्हणजे फॉर्म कधीपासून चालू होणार आहे याची अपडेट अत्यंत महत्त्वाची या ठिकाणी आलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कधीपासून ऑनलाईन रजिस्ट्रेशन किंवा ऑनलाईन फॉर्म विद्यार्थ्यांसाठी चालू होणार आहे. आता सध्या काय अपडेट या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईटवरती आलेले आहे ते सविस्तर आपण जाणून घेणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. त्यापूर्वी सर्वांना एक विनंती आहे, चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच घंटेचं बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून आर-टी संदर्भातले सर्व अपडेट्स आपल्याला वेळोवेळी मिळत राहील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, दरवर्षी या ठिकाणी जे आहे आर-टीसाठी फॉर्म जे आहेत डिसेंबर ते जानेवारी महिन्यामध्ये या ठिकाणी स्टार्ट होत असतात. त्याच पद्धतीने ह्याही वर्षी या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय यांच्याकडून एक परिपत्रक जे आहे तर ते जारी झालेलं आहे. त्या परिपत्रकामध्ये या ठिकाणी विषय दिलेला आहे, सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकांकरिता 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया शाळा नोंदणीची कार्यवाही करण्याबाबत. म्हणजे आता जे आहेत हे जे पत्र आहे प्रत्येक शाळांना या ठिकाणी शिक्षण संचालनालयाकडून जे आहे तर ते दिले गेलेले आहे. या ठिकाणी सर्वात अगोदर शाळेची नोंदणी या ठिकाणी करणे आवश्यक असते. प्रत्येक शाळेमध्ये आर-टीचे ॲडमिशन घेण्यासाठी त्या शाळांना या ठिकाणी आर-टीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती नोंदणी करणे गरजेचे असते. त्या संदर्भातलं परिपत्रक या ठिकाणी प्रत्येक शाळेला दिलं गेलेलं आहे. आता त्यांना रजिस्ट्रेशनसाठी किती मुदत या ठिकाणी देण्यात आलेलं आहे, किती कालावधी या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि त्यानंतर फॉर्म कधीपासून चालू होणार आहे ते सुद्धा आपण सविस्तर बघूया. या ठिकाणी बघा, उपरोक्त विषयान्वये आपणास कळविण्यात येते की माननीय शिक्षण संचालक प्राथमिक यांनी दिनांक 13/12/2024 रोजी घेण्यात आलेल्या व्हीसीतील निर्देशानुसार सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी आर-टी 25% प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याच्या अनुषंगाने 18/12/2024 म्हणजे 18 डिसेंबर 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत शाळा नोंदणी म्हणजे स्कूल रजिस्ट्रेशन आणि शाळा व्हेरिफिकेशनची लिंक सुरू करण्यात आलेली आहे. शाळा नोंदणीनंतरचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा शाळा व्हेरिफिकेशन असतो. तर या अनुषंगाने सर्व संबंधितांनी शाळा व्हेरिफिकेशन करताना बंद करण्यात आलेल्या शाळा, अल्पसंख्याक दर्जाप्राप्त शाळा, अनधिकृत शाळा तसेच स्थलांतरित झालेल्या शाळा व्हेरिफिकेशन करताना योग्य ती खबरदारी घेण्यात यावी. याबाबत सर्वस्वी जबाबदारी शिक्षणाधिकारी यांच्यावर निश्चित करण्यात येईल याची नोंद घ्यावी. म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, आता जे शाळा नोंदणीची जी प्रोसेस आहे तर ती 18/12/2024 ते 31/12/2024 पर्यंत असणार आहे. 31/12/2024 नंतर जे आहेत शाळा रजिस्ट्रेशनचं पूर्ण काम झाल्यानंतर जे आहेत तर लगेचच विद्यार्थ्यांची नोंदणी सुद्धा या ठिकाणी सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांचा रजिस्ट्रेशन फॉर्म सुद्धा त्यांना भरता येणार आहे. लगेच ज्या पद्धतीने अपडेट येईल त्या पद्धतीने मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करेल. आता सध्या फक्त स्कूल रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे. जे शाळा आहेत त्यांना नोंदणी करावं लागते, विद्यार्थ्यांची कॅपॅसिटी टाकावं लागते, किती विद्यार्थी त्या शाळेमध्ये आहे, मग त्यांना 25% त्या शाळेत किती विद्यार्थी पात्र असतात आर-टीसाठी हे सगळं काही डिटेल त्यांना भरून जे आहे ते अपडेट करावं लागतं. ती नोंदणी झाल्यानंतर जे आहेत विद्यार्थ्यांचे फॉर्मसुद्धा या ठिकाणी चालू होणार आहे. आणि ही जी संपूर्ण प्रोसेस आहे या संदर्भातलं सुद्धा एक अत्यंत महत्त्वाचं परिपत्रक या ठिकाणी शासनाने जारी केले गेलेलं आहे. त्याच पद्धतीने हे संपूर्ण जे प्रवेश प्रक्रिया आहे तर ती कधीपर्यंत संपूर्ण होईल याचं सुद्धा एक प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून परिपत्रक आलेलं आहे. यामध्ये बघू शकता विषय आर-टी 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन 25-26 बाबत. म्हणजे उपरोक्त विषय संदर्भीय शासनाच्या पत्रान्वये आपणास कळविण्यात येते की सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी आर-टी 25% प्रवेश प्रक्रिया पूर्व तयारी कार्यशाळा ही 15 जानेवारी ऐवजी 15 डिसेंबर व अंतिम प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक 10 एप्रिल ऐवजी 10 मार्च असा बदल करण्यात शासनाची मान्यता निघाली आहे. तरी सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी आर-टी 25% प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याच्या अनुषंगाने 18/12 पासून शाळा नोंदणीची लिंक उपलब्ध करून देण्यात यावी. म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी 18/12 पासून जे आहेत तर शाळा नोंदणीचे जे लिंक आहे ते सुरू करून देण्यात आलेले आहे. जे स्कूल रजिस्ट्रेशन आहे तर ते सुरू झालेलं आहे. ते 31/12 पर्यंत या ठिकाणी स्कूल रजिस्ट्रेशनचं पूर्ण काम होईल आणि त्यानंतर जे आहेत लगेच विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन ऑनलाईन फॉर्म सुरू होईल. त्यासाठी सुद्धा डेट आल्यानंतर मी तुम्हाला लगेच अपडेट देणारच आहे. आणि हे पूर्ण काम जे आहे विद्यार्थ्यांचं ऑनलाईन फॉर्म असेल, मग लॉटरी पद्धत असेल, रिझल्ट असेल तर ते 10 मार्चच्या आत संपूर्ण प्रवेश प्रक्रिया संपेल अशी या ठिकाणी पत्रामध्ये सांगितलेलं आहे. सो आय होप की संपूर्ण माहिती आपल्याला आता
कळाली असेल। अजून काही डाऊट शंका असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करून विचारू शकता। पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश घेण्यासाठी या ठिकाणी वय जे आहे तर ते 5.5 वर्ष ते 7.5 वर्षापर्यंत या ठिकाणी चालतंय। चला मग भेटू आपण अशाच अपडेट सोबत नवीन व्हिडिओ। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।